नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा या विषयाची बोर्ड क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 13 मार्च 2024 रोजी झालेला आहे। सेमी गणित भाग 1 चा हा पेपर आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2022, 2023, 2024 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। नोट पहा, प्रश्नपत्रिका सोडवण्या अगोदर त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत। सूचना व्यवस्थित वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला सोपे होईल। क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन 4 मार्क्स साठी आहे। पहा, जर तुम्हाला घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। जो फर्स्ट MCQ क्वेश्चन आहे त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे 1। सेकंड नंबरच्या MCQ क्वेश्चनचे बी ऑप्शन करेक्ट आहे 2। थर्ड नंबरचा जो MCQ क्वेश्चन आहे त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे 28 आणि 4 नंबरच्या MCQ क्वेश्चनचे सी ऑप्शन करेक्ट आहे 15। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन। 4 मार्क्स साठी 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे। आपण अगोदर फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर पाहू। या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर, त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, त्याचे आन्सर, थर्ड नंबरचा क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे। आन्सर आलेला आहे 3 रुपीज। आणि 4 नंबरचा क्वेश्चन, त्याचा आन्सर आपण तिथंच लिहून घेतलेला आहे। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रिराइट इट एनी 2 4 मार्क्स साठी आहे। एकूण 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी तुम्हाला 4 मार्क्स साठी कंप्लीट करायच्या आहेत। पहा, ही सेकंड नंबरची ऍक्टिव्हिटी आहे। आपण तिन्हीच्या तिन्ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत। थर्ड ऍक्टिव्हिटी, क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 4 8 मार्क्स साठी आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। या ठिकाणी क्वेश्चन देण्यात आलेला आहे। आपण त्याचे आन्सर पाहू। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन,
त्याचा आन्सर पाहू। पहा या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे। पुढे आहे 3rd नंबरचा क्वेश्चन, त्याचे आन्सर पाहू। पहा या ठिकाणी आन्सर आलेला आहे 115। फोर नंबरचा क्वेश्चन, पहा या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे। पुढे आहे 5 नंबरचा क्वेश्चन। बघा कोणतेही 4 लिहायचे आहे, पण आपण 5च्या 5 क्वेश्चन या ठिकाणी अभ्यासू। 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण त्या ठिकाणीच लिहून घेतलेला आहे। पुढे आहे क्वेश्चन 3 मधील एक क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड रीराइट इट एनी वन 3 मार्क्ससाठी। 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 3 मार्क्ससाठी कंप्लीट करायची आहे। आपण दोन्हीही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे, जेणेकरून तुमचा सराव होईल। मॉडेल क्लास मोड, त्या ठिकाणी बघा सूत्र लिहायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये संख्या टाकायच्या आहेत। सेकंड नंबरची ॲक्टिव्हिटी, क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2 6 मार्क्ससाठी आहे। 4 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील, पण आपण 4 क्वेश्चन अभ्यासू। फर्स्ट क्वेश्चन, त्याचा आन्सर पाहू। पहा या ठिकाणी क्वेश्चन 3 मधील फर्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, त्याचा आन्सर पाहू। पहा या ठिकाणी त्याचा आन्सर देण्यात आलेला आहे। थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपण त्या ठिकाणी सॉल्व केलेला आहे। फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर येतं 1250 रुपीज, सेकंडचं येतं ₹150 आणि थर्डचं येतं रेट ऑफ रिटर्न 12%। 4 नंबरचा क्वेश्चन, या ठिकाणी 4 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे। क्वेश्चन 4, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला 8 मार्क्ससाठी लिहायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील।
फर्स्ट क्वेश्चन पहा, त्याचा आन्सर पाहू आपण. पहा या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. इन अ महिला बचत गट, कविता इन्वेस्टेड फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मंथ ₹20 on first day, ₹40 on second day, and ₹60 on third day. If she saved like this, then what would be her total saving in the month of February 2020? पहा त्याचा आन्सर पाहू आपण. आन्सर लिहिलेला आहे आपण. 2020 इज लीप इयर इन फेब्रुवारी 29 days. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 1 3 मार्क्ससाठी आहे. 2 क्वेश्चन दिलेले आहे. कोणत्याही 1 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा. क्रिकेट 160 डिग्री, कबड्डी 55 डिग्री, फुटबॉल 45 डिग्री आणि हॉकी 100 डिग्री. आणि पुढे क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहे. पहा त्या ठिकाणी आपण आन्सर पाहू. मनी स्पेंट ऑन फुटबॉल ₹9,000. Total amount spent on sport ₹72,000. Amount spent on cricket ₹32,000. आणि सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. त्याचा आन्सर आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. 8 स्क्वेअर फूट अँगल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सेमी गणित भाग 1 अल्जेब्रा या विषयाची क्वेश्चन पेपर संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.